चला पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष असं स्वागत। असोसिएशन वाईज या ठिकाणी गटाला सुरुवात झाली। एका बाजूला सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण यांनी जिंकले नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल धर्मा, नॉन स्ट्राईकला शुभम ही आघाडी जोडी आणि गोलंदाजीसाठी यश पाटील। पहिल्या बॉलवरती सन्मान दिलाय। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल 32 शिराळा क्रिकेट मधील एक स्टार खेळाडू अमर मराठे, तर दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये शिवरामजी वैती सर। यावेळेस पहा बॉल वळण घेत होता, त्याच्यावरती मात्र अप्रतिम फटका खेळलाय। बॉल सीमारेषा पार, यश पाटील वरती केलंय आक्रमण, मिळतील धावा 6 षटकार। अगदी फिरकीचा जादूगार म्हणून यश पाटीलकडे पाहिलं जातं, परंतु धर्माला कमी लेखून चालणार नाहीये। पहिला बॉल त्याने सन्मान दिला, दुसऱ्या बॉलवरती आक्रमकता धारण केली। याही बॉलवरती अप्रतिम स्ट्रोक, यश पाटीलला दाखवले आसमान। बॅक टू बॅक दुसरा षटकार। चांगली बॅटिंग आपल्याला 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगली बॅटिंग वारणा मुरणा क्रिकेट असोसिएशन विरुद्ध सह्याद्री क्रिकेट असोसिएशन। एका बाजूला 32 शिराळ्यामधील नावारूपास आलेली असोसिएशन वारणा मुरणा असोसिएशन, तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री क्रिकेट असोसिएशन। या बॉलवरती अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय। पुनरागमन केलंय गोलंदाज यश पाटील यांनी। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या बॉलवरती कोणती धाव आली नाहीये, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 षटकार आले। चौथा बॉल डॉट बॉल। या बॉलवरती चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय शुभमच्या बॅट मधून। ताकद नसाकत भरा स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6 षटकार। काय बॅटिंग सुरुवात मात्र इथे दमदार झाली टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या संघाची। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिल्या षटकामध्ये यश पाटीलच्या गोलंदाजीवरती तब्बल 3 षटकार आणि 1 सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 19 धावा। महादेव कदम ओव्हर नंबर 2। पहिला बॉल अतिशय वेगाने हाताळलाय, बॉल चला लॉंग स्टॉप रिजनला। आउटफील्ड फास्ट इथे आपल्याला पाहायला मिळते। 2 धावा इथे घेण्यामध्ये यश प्राप्त झाले। एकवीस धावा धावफलकावरती वेगात चेंडू हाताळला होता महादेव कदम यांनी। या बॉलवरती 2 धावा अंकित करण्यात आल्या। स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धर्मा, ज्याने आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 उत्तुंग षटकार ठोकले होते। चांगली बॅटिंग सह्याद्री क्रिकेट असोसिएशन वाईज गटामध्ये खेळत असताना खूप चांगलं प्रदर्शन। यावेळेस पहा वेग 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 भन्नाट वेग, वेगावरती स्वार होत असताना फलंदाजाला पूर्णपणे शांत ठेवणारी गोलंदाजी महादेव कदम, उपवे कदमवाडी या परिसरामधील एक नामवंत खेळाडू
सध्याच्या घडीला ज्याच्या वेगाची भरपूर चर्चा राहते, ज्याच्या खेळीची भरपूर चर्चा राहते तो महादेव कदम मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस पहा समोर दिला, समोरच्या दिशेत अगदी आमच्या कॅमेरामनला सावध करणारा स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. अगदी टक्क असा आवाज आल्यानंतर आमचे कॅमेरामन देखील थोडंसं सावध भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. षटकाराला 6 धावा, संघाची धावसंख्या 6 ने वाढली आहे, धावसंख्या 27. कमी गतीचा बॉल बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फटका केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाललाय. एक धाव घेतली, दुसरी धाव कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकअप तिथे नाहीये, 3 धावा कंप्लीट. त्या 3 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 33 रन, 30 धावा, 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा समोरच्या दिशेत चांगला फटका केलाय, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल, बॉल सीमारेषा पार, मिती धावा 4, शुभमचा वार, येतोय चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 आकड्यावरती. राऊंड विकेट यावेळेस अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, परंतु बॉल शरीराचा वेध घेणारा लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावरती अंकित केली जाते. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 आकड्यावरती. 35 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 धावा. अगदी पार्टनरशिप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 35 धावांची खेळी आतापर्यंत सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या असोसिएशनने खूप चांगली पार्टनरशिप करत असताना 35 धावा. गोलंदाजीवरती स्वप्नील आलाय. यावेळेस पहा फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले, बॉल पाठीमागे जात असताना अगदी खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. या बॉलवरती नशिबाचा चौकार सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या बाजूने जात असताना 4 धावा धावफलकावरती वाढतायत. संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती, 39 धावा. यावेळेस 5 समोरच्या दिशेत खोलात टाकलाय बॉल, आक्रमण केले, हल्ला चढवलाय, फलंदाज शुभमच्या बॅटमधून नेत्रदीपक फटका, 6 धावा षटकार. काय बॅटिंग, आता हल्ला एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने व्हायला सुरुवात झाली. एका बाजूला धर्माळे यांनी सुरुवात केलेली आक्रमकता आणि शुभम यांची मिळालेली महत्वाची साथ. यावेळेस पहा या फटक्यावरती प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही, अगदी शेवटच्या क्षणाला बॅटला ब्रश करणार आहे. ते कॉलिंगची कमतरता आपल्याला पाहायला मिळते की काय. तत्पूर्वी मात्र 2 धावा 3 धावा इथे पूर्ण केल्या. 3 धावेनिशी संघाची धावसंख्या 48 आकड्यावरती. तिसरं षटक, आतापर्यंत 13 धावा या षटकामध्ये येत असताना 48 धावा. यावेळेस पहा स्वीप करण्याचा प्रयत्न, यश पाटील साहिल त्या ठिकाणी
होते अप्रतिम झेल टिपले साहिलने. पाडळी गावचा हा सितारा वारणा मोरणा असोसिएशनच्या माध्यमातून खेळत असताना अप्रतिम झेल टिपला आणि जो फलंदाज आतापर्यंत काटा ठरत होता तो मात्र माघारी परत असताना धर्मा बाद झाला. 48 धावा. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये संघाचा कॅप्टन एक संघाचा नेता रोहित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 48 धावा धावफलकावरती. रामजी अमगर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतो क्रांतीभूमी चषक. या बॉलला सोडून देण्याचा प्रयत्न पंच आमच्यापर्यंत वळतायत, इशारा करतायत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, 49 रन स्कोर कार्डवरती लागत असताना ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं शिराळा तालुक्याच्या क्रिकेटसाठी, बिळाशी गावाच्या क्रिकेटसाठी महत्वपूर्ण प्रयत्न केले, अर्थातच रामजी अमगर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी बिळाशी या संघाचं हे आयोजन, भव्य दिव्य अशी स्पर्धा. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. 51 धावा धावफलकावरती. स्वप्नील गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्राईकला शुभम. यावेळेस पहा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. 3 षटकांचे होते सांगता. 3 षटकानंतर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण यांची धावसंख्या 51 या आकड्यावरती. अजून देखील शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मनोज पाटील जे करमाळ्याचे आहेत त्यांना मात्र आणले गेले टीम वारणा मोरणा असोसिएशनच्या माध्यमातून. 41 धावा, 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक. मनोज पाटील स्ट्रायकर यांना शुभम. पहिला बॉल निर्धाव आलाय. यावेळेस पहा पाठीमागच्या दिशेमध्ये फटका आहे भारी आणि या बॉलवरती 6 धावांची ललकारी. 6 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या 57 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, अप्रतिम झेल इथे टिपलाय आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. शुभम बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक धक्का टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या संघाला.
शेवटची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. चार बॉलचा खेळ समाप्त झाला. आता उर्वरित पहिल्या डावामधील 2 बॉलचा खेळ शिल्लक. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु पाठीमागच्या दिशेत फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव तर घेतले. महादेव कदम यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक सिंगलच्या सहाय्याने टीमची धाव संख्या 58 या आकड्यावरती. आता शेवटचा बॉल शिल्लक. टार्गेट सेट करण्यासाठी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या संघाला अगदी शेवटची संधी. 58 धावा. या बॉलला सोडून देण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. डॉट बॉल. 58 धावा. 59 धावांचं लक्ष. बॅटिंग करत असताना सह्याद्री क्रिकेट असोसिएशन या असोसिएशनने वारणा मोरणा असोसिएशनला हे टार्गेट दिलेलं आहे आणि सामना स्पीडअप करा याची नोंद घ्या. चला नाणेफेकीसाठी या. दोस्ती 11 उपवे कदमवाडी विरुद्ध श्री काळामध्ये विस्फोट काळामवाडी अशी मॅच यानंतरची होईल याची नोंद घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. आपल्याला विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला टीम काळामवाडी सुरेश सावंत आपण टॉस साठी या. चला टॉस साठी मयूर पनाळकर यांच्या शुभास्ती या मॅच आपण करणार आहोत. टॉस एका बाजूला टीम काळामवाडी, दुसऱ्या बाजूला टीम उपवे कदमवाडी. या दोन संघामध्ये यानंतरची मॅच खेळली जाईल. चेतन भाऊ लावून दे की मला तरी. चला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. चला सह्याद्री क्रिकेट असोसिएशन बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पाठवा. चेतन. पहिला बॉल निर्धाव आलाय. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि कॅच ड्रॉप. काय घडलं जातंय? कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण बिघडताना कुठेतरी पाहायला मिळते. कदमवाडी उपवे हा संघ टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय संघ श्री काळामध्ये विस्फोट काळामवाडी या संघाला. पहिला बॉल निर्धावाला, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली. महादेव कदम स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती खोला टाकलेला बॉल कव्हर रिझन मध्ये फटका केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहेत. एक धाव घेतले. एका धावेवरती मात्र थांबावं लागेल. यावेळेस पाच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. गौरव रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतला जाते. विकेटचं पतन. वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनला पहिला धक्का, पहिला गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दाखल होईल. वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन पहिल्या षटकामध्ये एक गडी गमावलाय. धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या फक्त 2 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. 59 धावांचं लक्ष्य. महादेव कदम मैदानाच्या आतमध्ये आहे. ही मात्र जमेची बाजू टीम वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन साठी, कारण की सध्याच्या घडीला बहुचर्चित आणि चांगल्या फॉर्म मध्ये असणारा खेळाडू म्हणजे महादेव कदम. प्रत्येक मॅच मध्ये एक गाव 11च्या क्रिकेटमध्ये आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना आजच्या दिवसामध्ये सलगच्या 2 मॅच मध्ये हिरो राहिलाय. या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज महादेव कदमला आलाय.
यावेळेस पहा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा नो बॉल. गोलंदाजाच्या शैलीवरती ते आक्षेप नोंदवला गेलाय. अगदी अंगलमध्ये गोलंदाजी करत असताना चेक केलं गेलं आणि नो बॉल आणि +2 अशा 3 धावा टोटल धावफलकावरती ऍड केल्या जातील. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. जास्तीचा वेळ घेऊ नका टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. चला अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला मी विनंती करतो की जास्तीचा तुम्ही वेळ घेऊ नका, कारण की MC पॅनलचे क्वालिफाय पंच आहेत आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर त्यांचं सहकार्य या स्पर्धेला खूप चांगलं राहिलंय. चला जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. बॉलर विजय, त्याचबरोबर चिंचोली गावचे सुपुत्र आणि ज्यांनी 32 शिराळा क्रिकेटवरती अनेक वर्ष आपल्या अष्टपैलू खेळीने अधिराज्य गाजवले असे शिराळा तालुक्यातील नामांकित खेळाडू अर्थातच हेमंत जाधव यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर आदरणीय बाबासो पाटील यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष असं स्वागत. त्याचबरोबर सुहास खोत रघु यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून इथे महादेव कदमच्या रडार मध्ये त्याला दिलाय भिरकावून बॉल सीमारी शापार. महादेव कदमचा दम षटकार. षटकाराला टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 5 बॉलचा आतापर्यंत 6 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती. आज क्रांतीभूमी बेळाशी आयोजित आदरणीय राम यमगर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीभूमी चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. त्याचबरोबर 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीकजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. साहेबांचं करूयात सहर्षाचं स्वागत. आज खास करून जर पाहिलं तर रामभाऊजी यमगर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेमध्ये प्रतीकजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन. चला जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका. त्याचबरोबर खिरवडे गावचे स्वराज्य कंस्ट्रक्शनचे सर्व आदरणीय विजयजी यादव मामा यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. आज अनेक खेळाडू क्रांतीभूमी चषक ही स्पर्धा खेळण्यासाठी गावावरून दाखल झालेत. यावेळेस पहा स्वप्नीलच्या बॅटमधून टक असा बाज करणारा टकाटक फटका षटकार. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन विरुद्ध वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन.
18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय शुभम यांच्या गोलंदाजीवरती. यावेळेस पाच समोरच्या दिशेत बॅक टू बॅक दुसरा हल्ला, दुसरा बिग हिट, दुसरा षटकार. शुभमच्या गोलंदाजीवरती मात्र इरादे स्पष्ट करणारे 2 फटके आपल्याला पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 धावा. यावेळेस पहा बॅटला ब्रश करून जाणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, विजयांच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय. वारणा मुर्ना क्रिकेट असोसिएशनला आणखी एक धक्का, फलंदाज बाद. स्वप्नील बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अरविंद बेलदरवाडी या गावचे स्टार खेळाडू अरविंद मस्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड द विकेट शुभम अरविंद याच्यासाठी यावेळेस अगदी बॉडी लाईनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव धावफलकावरती अंकित केली जाते. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. पंचवीस धावा. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय महादेव कदम. आक्रमण करत असताना वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. 29 धावा धावफलकावरती. अजून देखील 30 धावांची गरज. येणारे बॉल असतील 13 बॉल मध्ये 30 धावांची विजयासाठी गरज. 13 बॉल 30 धावा 13 बॉल हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने टीमची टोटल 30 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल मध्ये करायचे आहेत 29 धावा. सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळावरती अगदी वरिष्ठ लिपिक पदाधिकारी करा. सचिन गोलंदाजीवरती फुलटॉस बॉल. महादेवच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. अगदी समालोचन कक्षामध्ये येणारा बॉल. चौकार. 4 धावा आल्या. आता समीकरण 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. 11 चेंडू 25 धावा. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते महादेव कदमची. दोस्ती 11 टीम कडून खेळत असताना आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं प्रदर्शन. बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये नावान्याजोगी कामगिरी महादेव कदमची राहिली आहे.
यावेळेस फटका फसला. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करत या सामन्यामध्ये आणि इथे मात्र फटका फसला होता आणि कॅच देखील फसले. दहा बॉल मध्ये आता 24 धाबांची गरज. यावेळेस पहा अरविंद मस्करच्या बॅटमधून विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जाणारा आणखीन एक स्ट्रोक षटकार. षटकार आलाय. आता 9 बॉल मध्ये 18 धावांची गरज विजयासाठी. सुशांत पाटील लाल्या यांचं देखील शुभागमन. आता असोसिएशन वाईज गटाला या ठिकाणी सुरुवात झाल्याने अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकार आलाय. आता 14 धावांची गरज विजयासाठी. 8 बॉल मध्ये 14 धावांची गरज. अरविंद चांगली बॅटिंग करत असताना महादेव यांना महत्वाची साथ दिली अरविंद यांनी. 14 धावांची गरज. एका बाजूला सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटणचा हा संघ तर दुसऱ्या बाजूला 32 शिराळा वारणा मोरणा या नावानं प्रचलित असणारी ही असोसिएशन आणि 7 बॉल 14 धावांची गरज. याही वेळेस आणखी एक डॉट बॉल. शेवटचे आलेले 2 निर्धाव चेंडू आता मात्र प्रेशर निर्माण करू शकतात. 6 बॉल मध्ये करायचे आहेत त्यात 14 धावा. 6-14 14-6 हे समीकरण. सहा बॉल आणि 14 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाजीवरती रोहित आलाय. 6 बॉल 14 धावांची गरज आता विजयासाठी. जमेची बाजू महादेव कदम स्ट्रायकिंग इन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने चांगली बॅटिंग केली आहे. तर दुसऱ्या बाजूला अरविंद मस्कर. परंतु सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला देखील कमी लेखून चालणार नाहीये. तर शेवटच्या स्लॉक षटकामध्ये 14 धावा त्यांना देखील डिपेंड करायच्या आहेत. या धावा रोखायच्या आहेत. सुरुवातीचे 2 ते 3 बॉल निर्धाव आले तर या मॅच मध्ये मात्र सह्याद्री क्रिकेट असोसिएशन देखील पकड निर्माण करू शकते. शेवटचे 3 बॉल. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आली. अतिरिक्त धाव. आता 6 बॉल आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावा.
याही बॉलवरती या बॉलला सोडून दिलंय. आता 12 धावांची गरज. पा कुठेतरी या 2 धावा प्रेशर निर्माण करणाऱ्या होत्या, परंतु अवांतर स्वरूपात आलेल्या धावा वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचं प्रेशर रिलीज करतायत. आता 6 चेंडू 12 धावा, 2 मोठ्या फटक्यांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. कमी गतीचा एक धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत वेगाने पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. पाच चेंडू आता 10 रनची गरज. यावेळेस पहा विकेट किपर चुकी करतोय, बॅकअप नाहीये. या क्षणाला तुम्ही अशा प्रकारच्या चुका करू शकत नाहीये. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढली आहे. व्हाईट बॉल आणि +2 अशा 3 धावा स्कोर कार्डवरती ऍड होतील. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावरती. आता 7 धावांची गरज आहे. तिसऱ्या शेवटच्या षटकामध्ये काय घडले तर अवांतर स्वरूपाच्या आतापर्यंत तब्बल 5 धावा या शेवटच्या षटकामध्ये आल्यात. संघाचा कॅप्टन यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. मिडल विकेटला क्लिअर करणारा बॉल सीमारेषा पार. मिती धावा 4 चौकार. आता 3 धावांची गरज विजयासाठी. तीन धावांची गरज. यावेळेस पहा फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. एक सिंगल आली. अजून देखील ही मॅच संपलेली नाहीये, तर 2 धावांची विजयासाठी गरज टीम वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनला. 2 धावांची अजून देखील गरज. यानंतरची मॅच टीम काळामवाडी विरुद्ध टीम दोस्ती 11 उपवे कदमवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील अगदी बक्षीसपात्र फेरीत दाखल होण्यासाठी महत्वाची मानली जाणारी मॅच या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन बराचसा वेळ तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये घेतलाय. यावेळेस पहा क्षेत्ररक्षण थोडस जवळ घेतलं. फलंदाजाने एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. आता 1 धावेची गरज. त्याचबरोबर क्रांतिभूमी बेळाशे या संघाला भक्कम आणि खंबीरपणे साथ देणारे या संघाचे आधारस्तंभ आदरणीय दत्ताभाऊ रोकडे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. साहेबांचं करूयात शब्द सुमनांनी सहर्ष असं स्वागत. क्रांतिभूमी बेळाशी या संघाला नेहमी पाठबळ देणारे, या संघाचा आधारस्तंभ, या संघाची खंबीर साथ अर्थातच दत्ताभाऊ रोकडे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. साहेबांचं करूयात सहर्ष असं स्वागत. सामना जिंकला टीम वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन आणि या मॅचचा